नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा। निवृत्ती उदारा सोपानदेवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी। आद्यत्रय जननी देवांची जयांचे केलिया स्मरण। होय सकळ विद्यांचे अधिकरण। तेची वंदो श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता। इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत। सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यान्ति परंतप। तो धृतीशी सदा प्रतिकूळ नियमाही नागवे स्थूळ किंवा सूळ। तिसरा पाठ आहे सळू। आशा रसे द्वंद्वील झाला साता। कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती विश्वमौली ज्ञानोबाराय सकल ब्रह्मनिष्ठ गुरुजनांच्या परमकृपेने श्री भगवती ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचा विचार करत आहोत। स्वरूपतः जर पाहिलं तर जीव हा मुक्त आहे। तुकोबारायांचं प्रमाण मुक्त होता अत्परी शब्द आला की मागच्या वाक्याला महत्त्व राहत नाही। मुक्त होता पण असं नेमकं काय झालं की ज्यामुळे तो बद्धतेला प्राप्त झाला, तर त्याचं उत्तरही तुकोबाराय सांगतात। मुक्त होता परी बळे झाला बद्ध। घेऊन या छंद माझे माझे पाप पुण्य अंगी घेतले जडून। त्याने स्वतः पाप आणि पुण्याचे भाग स्वतःच्या अंगाला लावून घेतले। आणि मग नियमच असा आहे की जो ज्या कर्माचा करता असतो तो त्या कर्माच्या फलाचा अवश्यंभावी भोगता होतच असतो। जर कर्माचं तादात्म्य घेतलं नाही तर कर्मापासून निर्माण होणारा सुखदुःखही भोगावं लागत नाही। परंतु जीवालाही अनादिकालापासून सवय लागली की जे आपलं नाही ते आपलं समजायचं, कायमची सवय लागली। एका महापुरुषांच्या मुखातून ऐकलं आहे की अगदी रस्त्यामध्ये किंवा घरामध्ये जुनं झालेलं एखादं भांडं जरी असेल, गंजलं आहे, ते गंजलं पूर्ण मातीमध्ये पडलं तर त्याचा काही उपयोग नाही, पण जीवाला ते सुद्धा टाकावंसं वाटत नाही। त्याला विचारलं का, माझंही म्हणतो तो। हे अनादिकालापासून सवय लागली आणि मग मीपणा माझेपणा हा त्याच्या दुःखाला कारण ठरतो। जीवाचं जे अधःपतन आहे, स्वरूपतः मुक्त असताना सुद्धा बद्धतेला प्राप्त होण्याचं काय कारण, तर त्यांनी देहाशी केलेलं तादात्म्य। ऐसा मी पंडुसुता अनुस्युत सदा असता। या संसार जो भूता तो आने बोले। या जीवाला जो संसार प्राप्त होतो, संसाराचा अर्थ आपल्या मनात आहे तो नाही, पुन्हा पुन्हा जन्माचं, पुन्हा पुन्हा मरायचं, अशी प्रकारची दुःख परंपरा त्याला संसार म्हणतात। आणि अनादिकालापासून हा जीव जन्माला येतो, काही दिवस देहामध्ये राहतो, देहाचं प्रारब्ध संपलं की देह सोडून निघून जातो। जसा हा प्रवासी आहे, जसं की एखादा व्यक्ती धर्मशाळेमध्ये येतो, काही काळापर्यंत राहतो आणि त्याचं प्रवासाचं किंवा ते काम संपलं की कालांतराने निघून जातो। किंवा काही पक्षी धान्याचे कण टिपण्याकरता अंगणामध्ये उतरतात, पोट भरलं की ते निघून जातात। त्यांना त्या मालकाशी घेणं देणं नसतं किंवा दररोज आपल्याला यांनी धान्य द्यावं ही अपेक्षा नसते, ते अनासक्त असतात। जीवाची मात्र आसक्ती आहे। पक्षी अंगणी उतरती ते का गुंतून या राहती। तैसे असावी संसारी जोवरी प्राचीनाची दोरी। वस्ती कर वस्ती आला प्रातकाळी निघून गेला। एका जनार्दनी शरण ऐसे असता भय कवन। 2 उदाहरणं ज्ञाननाथ महाराजांनी दिलं आहे। अंगणामध्ये उतरणारा पक्षी जसा निघून जातो किंवा धर्मशाळेमध्ये आलेला वाट सुरू निघून जातो, तसं संसारामध्ये राहावं। किंवा ज्याप्रमाणे पक्षी धान्याचे कण टिपण्याकरता आला तर निघून जातो, पण जीवाचं मात्र वेगळं आहे। मनुष्य देहामध्ये आलेला जीव अत्यधिक प्रमाणामध्ये आसक्तीला प्राप्त होतो। आणि याचं काय कारण, तर ज्ञानोबाराय त्या संबंधाने आपल्याला एक गोष्ट सांगतात। तेची आता थोडीशी गोठी सांगिजेल परीयसी। जेथ अहंकार तनुसे वालभ पडिले। विवाह होण्यासाठी स्त्री आणि पुरुष असावे लागतात ना। अहंकार पुल्लिंगाचं लक्षण आहे आणि तनु शब्दाचा शरीर स्त्रीलिंगी शब्द आहे। अहंकाराने शरीराचं तादात्म्य घेतलं। आपण अग्नी पाहतो ना,
त्या अग्नीला कोणत्याही प्रकारचे घाव बसत नाही. अग्नीला आपल्याला तोडता येत नाही. पण जर तो अग्नी लोखंडामध्ये आला आणि लोहाराच्या ऐरणीवर जाऊन बसला तर त्याला लोखंडाच्या बरोबर घाव सोसावे लागतात. तत्वतः अग्नीला आपण कापू शकतो का? नाही. घणाखाली आपण अग्नीला ठोकू शकतो का? तर नाही. पण त्या अग्नीने जर लोखंडामध्ये प्रवेश केला त्याला तादात्म्य म्हणतात, म्हणजे ऐक्य प्राप्त करून घेतलं. तसं जीवाने देहाच्या बरोबर तादात्म्य केल्यामुळे मग देहाच्या संबंधाने जन्म आणि मरण जीवाला भोगावं लागतं. हे अहंकार तनुसे वालभ पडिले. आणि मग तिथं पुन्हा काय झालं? इच्छा द्वेष समुत्थेन द्वंद्व मोहेन भारत सर्वभूतानि सम्मोहम सर्गे यांती परंतप. देह म्हणजे शरीर, अहंकाराचं तादात्म्य विभान जडला की त्या मनातून पुन्हा एक इच्छा निर्माण होते, जी सुरुवातीला सामान्य रूपाने असते. त्या इच्छेचं वर्णन काल आपण 13व्या अध्यायाच्या माध्यमातून पाहिलं आहे. जी आवृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी, विषयाची आगोडी ते गा इच्छा भूतले आठवे, का बोले कानु झाकवे ऐसी यावरी चेतवे. जे गा वृत्ती विषयाच्या प्राप्तीची सामान्य जी असते आवड त्याला इच्छा म्हणतात. आणि मग इच्छा नावाची मुलगी हे रूपक अलंकार आहे बरं सगळा हा. अहंकाराचं शरीराचं पहिलं लग्न झालं. या दाम्पत्याच्या पोटी जिथं अहंकार असतो आणि शरीरावर प्रेम असतं, त्या अहंकाराचं आणि शरीराचं ऐक्य झाल्याबरोबर मनामध्ये इच्छा निर्माण होते. तर ही इच्छा एक प्रकारची मुलगी आहे. म्हणजे अहंकाराला आणि तनूला या दाम्पत्याच्या पोटी कन्यारत्न जन्माला आलं, तर त्या कन्येचं नाव आहे इच्छा. मग ती कन्या वाढत गेली, म्हणजे इच्छा वाढत गेली. तर वाढत जात असताना तिला तारुण्य प्राप्त होतं. ते तारुण्य कोणतं? प्रबळ असणारी कामना. इदम मे स्यात् इदम मे स्यात् इति इच्छा कामशब्दतः. मला हे असावं, मला हे असावं, आणि हे असलं तरच मी समाधानी, हे नसलं तर मला जीवनामध्ये काही अर्थ नाही, अशी प्रबळ इच्छा वाढते. तेव्हा त्या इच्छेला कामाचं स्वरूप प्राप्त होतं. मग आता इच्छा जर उपवर झाली असेल तर योग्य वयात तिचं लग्नही लागलं पाहिजे. मग लग्न कोणाबरोबर लागतं? महापुरुषाच्या इच्छेचं लग्न देवाबरोबर लागतं आणि सामान्य जीवाच्या इच्छेचं लग्न द्वेषाबरोबर लागतं. 12व्या अध्यायामध्ये ओवी, जयाची आवडी केली मज शिकळ वाडी. ज्यांच्या अंतकरणातली आवड हे माझ्याबरोबर लग्न करते, भोग मोक्ष बापुडी तेजिली कुळे. आणि सामान्य पुरुषाची इच्छा ही जर अपूर्ण राहिली तर ज्याच्यामुळे अपूर्ण राहिली त्याच्याविषयी अंतर्मध्ये डाव पडतो, दंश पडतो, त्याला म्हणतात द्वेष. आणि द्वेषामध्ये 2 प्रकारचं विष आहे. जो मनुष्य द्वेष करतो की नाही तो इतरांचाही घात करतो आणि स्वतःच्या मनामध्ये ज्वलनात्मिका वृत्ती निर्माण झाल्यामुळे स्वतःही रात्रभर तो द्वेषाने जळत राहतो. म्हणून त्याला द्वेष 2 प्रकारचं विष म्हणतात. ते तर द्वेषेशी मांडली वराडिक. त्या कन्येचं लग्न झालं द्वेषाबरोबर, म्हणजे इच्छेला साथी मिळाला, जीवनातला भावी साथी, त्याला म्हणतात द्वेष. आणि मग इच्छा आणि द्वेष एकत्र आले की त्यांच्यापासून पुन्हा एक मुलगा तयार होतो, तर त्याला म्हणतात तया दोघास्तव जन्माला ऐसा द्वंद्व मोह झाला. द्वंद्व म्हणजे जोडी आणि मोह म्हणजे अविवेकाची स्थिती. सुख दुःख, मान अपमान, निंदा स्तुती याला द्वंद्व म्हणतात. आणि सगळं आयुष्य या द्वंद्वामध्ये जातं बघा. इच्छा आणि द्वेषापासून अंतःकरणामध्ये द्वंद्व निर्माण होतो आणि त्या द्वंद्व नावाच्या मुलाला, बालकाला पाठीमागे असणारा जो अहंकार नावाचा आजोबा आहे तो अतिशय प्रेमाने वाढवतो. कारण त्या आजोबाचं म्हणजे अहंकाराचं आपल्या मुलीचा जो मुलगा म्हणजे इच्छेचा जो मुलगा आहे, द्वंद्व मोह, मी सुखी, बा सुख आणि दुःख द्वंद्व आहे. आणि अहंकार त्याला कसा वाढवतो तर त्याच्याबरोबर अहंकार मी लावतो. मी सुखी, मी दुःखी असा विचार होतो का नाही जीवनामध्ये?
आणि मग तो वाढतच जातो. सामान्य समजू नका, गावात माझ्यासारखा सुखी कोणी नाही. वाढला अहंकार. जर प्रतिकूलता आली तर नाही हो, जगात माझ्यासारखा दुःखी दुसरा कोणी नाही, बसला खाली. असा सुखाने आणि दुःखाने कायम नष्ट होतो, वाढतो, घटतो, असा तो अहंकार वाढवितो. पण दोन्हीकडे अहंकाराचा आहे बरं. हर्षाला प्राप्त होणारा सुखाचा अतिरेक हाही अहंकाराचा आहे, आणि दुःखाला प्राप्त होणारा शोकाचा अतिरेक हाही अहंकाराचाच परिणाम आहे. अहंकार वाढला तर तो सुखापर्यंत वर जातो, आणि दुःखाचा आवेग वाढला की रसतळाला जातो. पण दोन्हीकडे अहंकार असावा लागतो. आणि महात्मा मात्र असा आहे की तो आपला अभिमान सुख आणि दुःख यांच्यामध्ये सापडू देत नाही. सुख दुःख समान, सकळ जीवांचा कृपाळ, ज्ञानाचा उद्बोध, भक्तिप्रेमाचा कल्लोळ, असा हा अहंकार द्वंद्व नावाच्या मुलाला मोहाला कसा वाढवितो. आणि कसं राहावं तर सुखी संतोषानं यावे, दुःखी विषादा न भजावे, आणि लाभालाभ न धरावे मना माझी. आपल्या जीवनात होतं काय नाही असं? आपल्या जीवनात हाच गुंताडा आहे. कोणत्या तरी प्रसंगाला आपण सुखी राहतो, आणि मनाप्रमाणे नाही घडलं तर दुःखी राहतो. अनुकूलता मिळाले की सुखी, आणि प्रतिकूलता मिळाली की दुःखी. बरं, प्रारब्धाने अनुकूलता प्रतिकूलता मिळत असते. सुख आणि दुःख प्रारब्धाचा भाग आहे, सहन करावं, पण जीव सहन नाही करत. त्या सुख आणि दुःखाच्या बरोबर स्वतःचं काही ना काही नातं जोडतो. मग मी सुखी आणि मी दुःखी जीवनात होतं की नाही? का हो म्हणे तुमचा चेहरा लय पडलेला आहे. हो ना म्हणे, सकाळी सकाळी पाठाला आलो पण चहा झाला नव्हता. दुःखी ना. आज तर खूप आनंदात आहे. हो ना, आज खूप आनंदात आहे. म्हणे का बरं? मला दुसऱ्यांच्या चहा पाजला. वा वा. म्हणजे सुखी आणि दुःखाचे प्रसंग असे असतात. अनुकूलता आणि प्रतिकूल. मनाप्रमाणे घडलं तर सुखी, आणि मनाच्या विरुद्ध घडलं तर दुःखी. अहंकार जोडतो. अहंकार बाजूला गेला की मनुष्य सुखी पण राहत नाही, दुःखी राहत नाही, आनंदी राहतो. आपल्याला आनंदित कसं राहिलं पाहिजे? आनंदी राहिलं पाहिजे. आनंदाला प्रतिकूल शब्द कुठे आहे का? विरोधी शब्दच नाही. जे आनंदित राहतात तेच आनंदी राहतात. म्हणजे मनातही आनंदी पाहिजे, शरीराने पण आनंदी पाहिजे. आपल्या पारमार्थिक जीवनामध्ये हे एक वाक्य ध्यानात ठेवायचं की सुख आणि दुःखाच्या अतीत जायचं आहे, अडकायचं नाही त्याच्यामध्ये. कारण सुख आणि दुःख हा अंतःकरणाचा बुद्धीचा धर्म आहे. आणि मग जे दुसऱ्याचं आहे ते आपल्या अंगावर का बरं ओढावं? सवय लागली की नाही दुसऱ्याचं आपल्या अंगावर घ्यायचं, परिणाम मग दुःख भोगावे लागतात. सगळा परिणाम आहे. तेवी प्रिय वस्तूपणे, हा तेवी प्रिय वस्तू पावे, आणि सुखे जो उंचावे, तैसाची अप्रिया सवे तळवट घे. प्रिय वस्तू प्राप्त झाली की सुखाने उंच जातो, आणि अप्रिय घटना प्राप्त झाली की लगेच खाली जातो. आणि आयुष्यभर हेच चालू राहतं. जर अनुकूल सुख आणि दुःखाचा हिशोब करण्यास सगळं जीवन निघून जातं, दिवसही जातो आणि आयुष्यही जातं. पण याच्या अतीत आपल्याला जायचं आहे हे मात्र पाहत नाही. रंगमंच असतो ना, त्या रंगमंचावर दिवा लावलेला असतो मोठा. तो दिवा सर्वांचं प्रकाशन करतो बघा. त्या रंगमंचावर जर समजा नृत्य करणारे कोणी आले तर त्यांनाही पाहतो. त्या नृत्याला दाद देणारे रसिक प्रेक्षक असतात त्यांनाही पाहतो दिवा. आणि सगळे निघून गेले तर त्यांच्या अभावालाही पाहतो. कुटस्थदीप नावाचं प्रकरण आहे पंचदशीमध्ये. तो दीपक काय करतो मग? इथं लोक आले त्यांनाही पाहतो, इथून सगळे गेले त्यांना पाहतो, पण येण्या जाण्यावर तो विकारी नाही होत. आता या धर्मशाळेमध्ये दिवा आहे, 7 वाजण्याच्या अगोदर तो अभावाला पाहतो. 7 ते 8 आपल्या भावाला, भावावर त्याचा काही भाव नसतो, भाव म्हणजे विद्यमानता, आपली विद्यमानता त्यालाही पाहतो. आणि सगळे निघून गेले तर त्या अभावाला पाहतो. पण भाव आणि अभाव पाहिला तर दिवा रडतो का? म्हणजे आज खूप गर्दी, बरं दिव्याला आनंद आला, हो आज तो सुट्टी, रडतो का? नाही. तसं आपलं स्वरूप असावं. आपल्याला भाव अभाव, सुख दुःख, मान अपमान हे साक्षी रूपाने पाहता आले पाहिजे. पाप पुण्य अशेषे पाशीची असतो न देखे,
साक्षी होणं टकेरी गोठे कायसे, तसं तो साक्षी पण होऊ शकत नाही. साक्ष पदार्थ आले तर सापेक्ष म्हणावं लागतं, पण अतीत जायचं आहे. असा हा द्वंद्व मोह जैसा दीप ठेविला परिवारी, कवना ते नियमी ना निवारी, कवन कवनी व्यापारी राहते तोही नेणे, तो जैसा का साक्षी होतो, गृह व्यापार प्रवृत्ती हेतो, तैसा भोवती अनासक्तो कर्मी असे. म्हणजे अनासक्त मी आहे, पण पाप आणि पुण्य कोणाच्या संसर्गामध्ये प्राप्त होत नाही. आता तो विचार आहे की लिप्त व्हायचं नाही, पण इथं हा अलिप्त होतो. मग तो आजे याने वाढविला अहंकारे, 68 क्रमांकाची ओवी आहे. आता हा नातू आहे ना, कुणाचा नातू आहे बरं हा द्वंद्व मोह? सांगा कुणाचा? अहंकार. मी हा अहंकार आहे की नाही, आणि त्या अहंकारामध्ये सुख आणि दुःखाचा प्रकार, आणि त्या अहंकाराला हा वाढवितो. म्हणजे अहंकार नावाचा आजोबा द्वंद्व मोह नावाचा जो आपला मुलीपासून झालेला मुलगा, त्याला तो वाढवितो. आणि तो मग कसा आहे तर ज्ञानोबा त्याचा स्वभाव सांगतात, आणि त्याच्यामुळं जीवाला दुःख भोगावं लागतं. बरं, हा द्वंद्व मोह, सुख आणि दुःख. बघा 68 क्रमांकाची ओवी. काही ठिकाणी पाठ आहे का जो पाठ असेल ना, जो ही आहे तो हेतूनीचा अर्थ लागतो. जो नाम जो द्वंद्व मोह, किंवा आजे याने वाढविला तो द्वंद्व मोह, तो धृतीशी सदा प्रतिकूळ. किंवा पाठीमागच्या ओवीत आहे ना, मग तो आजे याने वाढविला, तो म्हणजे तो अहंकार आजोबा, तो पण घेता येईल, पण द्वंद्वाचा विचार चालू आहे. द्वंद्व घेणं सर्वनामाने चांगलं. तो स्वभाव कसा आहे त्या द्वंद्वाचा? जो धृतीशी सदा प्रतिकूळ, नियमाही नागवे स्थूळ, किंवा नियमाही नागवे सळ, आशारसे द्वंद्वील झाला साता. सगळ्या ओव्या एकत्र आहे, पण आता वाचत नाही. स्वभाव सांगतात त्या द्वंद्वाचा. सुख आणि दुःख हे कसे असतात माहिती का? सुख आणि दुःख हे अंतःकरणाच्या वृत्ती आहे, हे बुद्धीचे धर्म आहेत, आणि नेमके ते प्रतिकूल असतात साधकाला. पण साधकाच्या कोणत्या वृत्तीला प्रतिकूल असतात? तर धृती नामधैर्य, आणि धैर्याला ते प्रतिकूल असतात, म्हणजे विरोधी असतात. मग त्या धृतीचे पुन्हा 3 प्रकार आहे. एक तामस धृती, राजस धृती, आणि पुढे आहे सात्विक धृती. मनुष्याला धैर्य असावं लागतं. बघा, कोणतंही जर काम करायचं असेल ना, तर त्यासाठी आपल्याकडे शरीर असतं, इंद्रिय असतात, मन आणि बुद्धी असतात. पण ठराविक कार्य करत असताना सगळे थकून जातात. पण हे सगळे थकल्यानंतर पुन्हा त्यांच्यामध्ये उत्साह ठेवणं आणि पुन्हा साधना करत राहणं, त्या उत्साहाच्या वृत्तीला धैर्य म्हणतात. कितीही आपल्याला कंटाळा जरी आला, आता आपण सोहळ्यामध्ये चालतो की नाही, माऊलींच्या सोहळ्यामध्ये चालतो आपण, दिवे घाट पार केल्यानंतर किती थकतो आपण. अर्थात प्रामाणिकपणाने भजन करणारेच थकतात. जे बिचारे सगळ्या वाटप केंद्रात जातात त्यांचा हा विषय नाही आहे. मग ते थकतात की नाही, आपण शरीर मन थकून जातो, पण दुसऱ्या दिवशी आराम झाला की पुन्हा उत्साहाने चालतो की नाही, ते धृती धैर्य आहे. मग ते धैर्यामुळे गोष्टी धारण केल्या जातात. मग त्या धैर्यात पुन्हा प्रकार आहे. तामस मनुष्य झोपेला धारण करतो, भरपूर वेळ झोपून राहतो. मग निद्रा धारण करण्यासाठी सुद्धा धैर्य लागतंच की नाही. त्याला म्हणलं का हो, तुमच्याकडं लई धैर्य आहे, 10 वाजले तरी तुम्ही जागा सोडली नाही, झोपूनच राहिले, तर त्यालासुद्धा धैर्य लागतं. पण ते तामस धैर्य आहे. काही माणसं भांडवल गुंतवतात, लाभ मिळवण्यासाठी वाट पाहतात. बघा, कोट्यावधी लोक गुंतवतात ना पैसे. मग हे कोणतं धैर्य आहे? राजस धैर्य आहे. आणि परमार्थाची वाटचाल करत असताना मन, बुद्धी, इंद्रिय, शरीर या प्रतिकूल असणाऱ्या विषयांकडे जातात, पण तरीसुद्धा न जाऊ देता तो परमार्थामध्ये त्यांना आवरून ठेवतो हा साधक. तर त्याच्यासाठी जे लागतं त्याला म्हणतात सात्विक धैर्य. प्रलोभन त्याला काय करतात? त्रस्त करतात, पण तो स्वतःला मात्र परमार्थामध्ये टिकवून ठेवतो. आणि गुरुवरे डॉक्टर बाबा सांगत असतात की परमार्थामध्ये कमी पडतं ते सात्विक धैर्य. मनुष्याला कायम असं वाटतं, मी जर परमार्थामध्ये आलो तर माझं काय होईल, असं वाटतं की नाही. बघा ना, माझे सगळे वर्गमित्र पुढं निघून गेले आणि मी त्याला मागं राहिलो. आताचं बरं आहे बुवा, पण पुढं काय होईल नेमकं, किंवा माझं काही वाईट तर होणार नाही ना.
एक साधकाची भूमिका असे, काय होईल त्या काय घडो ते होईल ते होईल या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. जे व्हायचं ते होईल, लाभ आणि हानी देव जाणेल. असा जर पराकोटीचा विषय असेल तर त्याला सात्विक धैर्य म्हणतात. आणि नेमकं ते कमी पडतं या द्वंद्वामुळे. सुखदुःखाचे विकार आले की नाही, तर ते सुख काय होतं, सुख जर आलं ना तरी मनुष्य पथभ्रष्ट होतो परमार्थापासून. आणि दुःख आलं तर दुःखाच्या विचारामध्ये पुन्हा पथभ्रष्ट होतो. दुःख आलं तर त्याला इंग्रजी शब्द नर्वस होतो, नकारात्मक राहतो. आणि सुख आलं की आपल्याला नेमकं कुठं जायचं आहे याला विसरून जातो. चारा चांगला मिळाला ना एखाद्या पशु आणि पक्षाला, तर ते ज्या गोठ्यातून ते निघाले ना ते आठवत नाही त्यांना. गोठ्यातून निघाले चारा मिळत राहिला की चाऱ्याच्या शोधामध्ये दुसऱ्या गावात जातात, म्हणजे सुखाने गेला. म्हणून हे धृतीला प्रतिकूल आहे बरं. सुख आणि दुःख द्वंद्व हे सात्विक धैर्याला प्रतिकूल आहे. निंदा मोटकी ऐकेन कपाळ धरून ठाके, थेंबे विरे वारिणी शोके चुकल जायसा. हे सगळे द्वंद्वाचेच प्रकार आहे. निंदा ऐकली की कपाळ धरून राहतो, आणि स्तुती ऐकली की लगत धुळीप्रमाणे आकाशामध्ये जातो. असा सगळा प्रकार घडतो. तो धृतीशी सदा प्रतिकूळ. एखाद्या प्रसंगाला प्रतिकूल असणं वेगळं आहे आणि कायमचं प्रतिकूल असणं वेगळं आहे. तर हा द्वंद्वमोह धृती नावाच्या वृत्तीला सदैव प्रतिकूल आहे बरं. नाही म्हणे बा 1-2 दिवस प्रतिकूल आहे तर सहन केला असता, पण कायमचा प्रतिकूल आहे. सात्विक धैर्य टिकून न द्यायला कारण काय असेल तर जीवनामध्ये येणारे सुख आणि दुःखाचे आघात. आणि त्या द्वंद्वाशी अहंकार मिळाला की तो धृतीशी सदा प्रतिकूळ आहे, सदैव प्रतिकूल रूपाने तो राहतो. बरं, त्याला आवरण्याचा प्रयत्न करा बरं द्वंद्वमोहाला. नियमाही नागवे स्थूळ. स्थूळ म्हणजे काय, अत्यंत दांडगा आहे, स्थूळ म्हणतात त्याला. दांडगा म्हणजे प्रबळ आहे. प्रबळ असल्यामुळे तो ऐकत नाही. काही लहान मुलं जे असतात ना लय हट्टी असतात, नाही ऐकत कोणाचं. तर किती आवरण्याचा प्रयत्न करा. काही मुलं जे असतात ना, आता आळंदीमध्ये आले ना तर ते घरून येताना लय शांत येतात, पण मंदिराजवळ आले त्यांनी जर खेळण्याचे दुकानं पाहिले रस्त्यावर लोळतात ते. आणि त्यांना माहिती आहे आता यांनी आपल्याला काहीतरी दिल्याशिवाय पर्याय नाही. प्रबळ असतात. कोण म्हणतं लहान मुलं हुशार नसतात? लय हुशार असतात ते. त्यांचं काम जर त्यांना करून घ्यायचं असेल तर ते गोडही बोलतात, पण गोड बोलून जर काम नाही म्हणजे ते अंग सोडून रस्त्यावरच. पण त्यांना काही घेणं नाही, कपडे मळो अथवा पाठव, मग ते काम करून घेतात. तसा हा आहे आपल्या जीवनातला द्वंद्वमोह. बरं, नियम आहे. काही नियम असतात की नाही. शास्त्रामध्ये यम आणि नियमाचा प्रकार आला आहे. यम 2 प्रकारचा बरं. योगशास्त्रातला यम वेगळा आणि पाप पुण्याची शिक्षा देणारा यम नगरीत राहणारा यम वेगळा. तर तो यम इथं नाही घ्यायचा. यम आणि नियम कोणते? अहिंसा, सत्य, अस्तेय, ब्रह्मचर्य, अपरिग्रह हा 5 प्रकारचा यम आहे. त्यानंतर शौच, संतोष, पुन्हा तप, स्वाध्याय आणि ईश्वर प्रणिधान हा 5 प्रकारचा नियम आहे. हे 10 प्रकारचे घटक आहे. आपण याचा विस्तार पूर्वी एकदा पाहिलेला आहे. तर ते शौच आत बाहेर पावित्र्य पाळणं, स्नान करणं हे बाह्य पावित्र्य आहे. मनामध्ये विकार नसतं अंतर पावित्र्य, त्याला शौच म्हणतात. शुद्धता. शौच संतोष, जेही आपल्याला प्रारब्धाने मिळेल त्यामध्ये समाधानी राहावं. पुढे असंतुष्टी येते बघ पुढच्याच ओळीमध्ये, त्याला संतोष म्हणतात. शौच संतोष. तप, तपामध्ये तापणं असतं आणि पदार्थ तापला की शुद्ध होतो. धातू तापला की त्याचा हिणकस भाग निघून जातो. तसं शरीर म्हणजे काया, वाचा आणि मन यांना तप्त करून शुद्ध करणं याला तप म्हणतात. स्वाध्याय, स्वरूपाच्या प्राप्तीकरता जे अध्ययन केलं जातं त्याला स्वाध्याय म्हणतात. आणि ईश्वराच्या कृपेसाठी ईश्वराचं ध्यान करणं हे ईश्वर प्रणिधान हे 5 प्रकारचा नियम आहे. परत सांगतो, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वर प्रणिधान हा नियम आहे. आणि या नियमाने मनुष्याला आपल्या अंतःकरणावर विजय संपादन करता येतो. पण हा मात्र द्वंद्वमोह असा आहे, त्या नियमाच्या ताब्यामध्ये अडकला जात नाही. नियमाही नागवे.
नागवे म्हणजे सापडत नाही. का नाही सापडत? प्रबळच तेवढा आहे तो. दांडगा आहे. तर दुसरा एक पाठ आहे, नियमाही नागवे सळ. सळ म्हणजे छळ करणारा. बाहेरचे माणसं कमी छळ करतात, साधकाचा आतमध्ये जास्त छळ होतो. रात्री दिवस आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन. आपल्याला बाहेरचे त्रास देणारे पाहून घेता येतात, काही नाही, दुर्लक्ष केलं की त्यांचं काही वाटत नाही. पण आतले कायम आतच बसले असतात ना, मनाचे विकार वगैरे, तर ते जास्त छळ करतात. आणि नेमकं असं आहे, चांगल्या गोष्टीत छळ जास्त होतो. वाईट गोष्टीमध्ये हे छळ नाही करत, वाईट गोष्टी तर पाठिंबा देतात हे सगळं. पण साधकाला चांगल्या गोष्टीमध्ये मात्र प्रतिबंध कुठून होतो? मनातून होतो. पहिल्यांदा आवडत नाही बघा ते. एखाद्या व्यक्तीला जर आपण म्हटलं बा तो मोबाईल घे आणि बस बरं, जागा नाही सोडणार 3 तास. नाही नाही नाही. आणि त्याला म्हणलं थोडं ध्यान कर बरं डोळे लावून, तर तुम्ही पाय दुखू राहिले, लगेच कंटाळा, नाही पायाला मुंग्या आल्या म्हणे. म्हणजे परमार्थामध्ये साह्य नाही करत, पण बाकीच्या गोष्टीमध्ये मात्र दांडगे छळ करतात. नियमाही नागवे, नियमाला, बंधनाला, चांगल्या प्रकारच्या नियमाला हा लागवला जात नाही, स्थूळ आहे. पुष्ट कसा झाला? आशा रसे. इतर रस शब्दाचा दुधाचा अर्थ घ्यायचा, कारण विषय बालकाचा चालू आहे. आशा रसे द्वंद्वील झाला साता. द्वंद्वील म्हणजे धष्टपुष्ट. आता बघा रूपक कसं आहे. पहिलं बघा, अहंकार शरीर तादात्म्याचं लग्न. त्यांच्या दोघापासून इच्छा नावाची कुमारी, तिचा द्वेषाबरोबर झाला विवाह. ही पुढची जोडी आहे. त्यांच्या उदरी जन्माला आला द्वंद्व मोह. तो आजोबाने वाढविला अहंकाराने. स्वभाव सांगितला त्याचा. धृतीला प्रतिकूल आहे, नियमाच्या ताब्यामध्ये येत नाही. पण त्या द्वंद्व आला. द्वंद्व म्हणजे सुख दुःख. तर सुख एकदा मिळालं की ते थांबत नाही ना. सुख मिळालं की पुन्हा मिळावं असं वाटत राहतं, विषयाचं सुख. आणि ते वाढत जातं आणि त्याच्यातून आशा वाढते. बरं, आशा नेमके दुःखाला कारण आहे. आणि आशा नावाच्या दुधाने हा द्वंद्व नावाचा मोह हा दष्टपुष्ट झालेला आहे. दष्टपुष्ट. आणि आशा अशी वाढतच जाते. तशी तृष्णा वाढी नलिया, मेरूही हाता आलिया, तरी म्हणे एखाद्या दारुणा वळगो. आशेमध्ये समाधान नाही होत बघा. आशेमध्ये कायम अपूर्णता राहते. इथं आपण उदाहरण पाहिलं होतं. एका राजाने जाहीर केलं की उद्या सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत जो व्यक्ती धावत जाईल तेवढी जमीन त्याच्या ताब्यात जाईल. जमीन त्याला मिळेल. फक्त अट एक आहे की सूर्यास्तापासून पळत जायचं, पण जिथपर्यंत पळत गेला पुन्हा सूर्यास्तापर्यंत माघारी आला पाहिजे तरच जमीन, नाहीतर नाही. समजा 5-6 किलोमीटर पळत गेला तर सूर्यास्तापर्यंत तिथे एखादा दगड लावून ठेवायचा. 5-6 किलोमीटर गेला की दगड लावायचा खून म्हणून, परत मागं यायचं. सूर्यास्तापर्यंत आला की तेवढं जमीन त्याची. लोभ हे एका व्यक्तीने ते ऐकलं, त्याने एकच दिवस प्रयत्न करायचा, सगळी जमीन आपली होणार आहे. सकाळी जे धावपळ सुरुवात केली त्यांनी पळायला, पळत राहिला. श्रावण महिन्याचे काही उपवास त्याने धरलेले होते. पळत राहू आपण, काय म्हणे एकच दिवस पळायचा आहे. 12 वाजेपर्यंत पळाला. मागं पाहिलं त्याने, ताज्या दमाने पळालो तर इथपर्यंत आलो, आणखीन थोडंसं पुढं जाऊ. 3 वाजेपर्यंत पळतच राहिला. ते सुरुवातीला उत्साह राहतो बघा कोणत्याही कामामध्ये. दुपार झाली का मग मनुष्याला थोडीशी निद्रा तंद्रा येतच राहते. सुरुवातीला परिक्रमा करायला काही वाटत नाही, अर्धी. आणि एकदा अर्धी परिक्रमा झाली, काठ चढून गेला की मग माणसाचे पाय दुखतात. आता 3 वाजेपर्यंत उत्साह होता, सकाळचं वातावरण होतं, ऊर्जा होती, गेली संपून, जेवलाच नव्हता. माघारी पळायचं आहे. प्रचंड ताकदीनिशी पळाला. मग सकाळी जिथून आपण प्रारंभ केला होता तिथपर्यंत गेलं पाहिजे की नाही. पण दिवसभर पळाल्यामुळे छाती फुगून गेली. थोडंसं अंतर राहिलं आणि पडला, कोसळला तर मेला. कशामुळे मेला? आशेमुळं. आणि मग लोकांनी सांगितलं, का हो याला किती जमीन मिळाली? त्यांनी याला काहीच नाही मिळालं. याने तर भरपूर आशेनं पळाला होता. पळू द्या किती आशेनं, जेवढं मिळायचं तेवढंच मिळतं.
हा पडला की नाही 3.5 हाताच्या आकाराने एवढीच जमीन याला लागते पुरण्यासाठी. 3.5 हाताची तेवढीच लागते. पण त्याची आशा आहे मला हे मिळावं. आशानाम मनुष्यानाम काशीद आश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावंती मुक्तास्तिष्ठन्ति पंगोत. मनुष्याला पळविते कोण? आणि तिथे दिवसा पळविते का? दिवसाही रात्रीही पळविणारी आशा आहे. आणि आशा जवळ जे आहे त्याचं समाधान नाही होत येत. जे आपल्याकडं नाही ते दाखविणारी आशा असते. 90 रुपये असतात माणसाकडे, पण 10ची आशा असते. मग ते आशा 10 दाखविते, 90 दिसू देत नाही. सगळ्यांकडं आपल्याकडं काही ना काही आहे की नाही? प्रत्येकाकडे आहे. पण जे आहे ते दिसत नाही ना. जे नाही ते दाखविते ते आशा आहे. आपल्याकडे मोबाईल असतो की नाही? दाखवू नका मला, पण असतो. सगळ्याकडेच आहे. पण जर आपल्याला आशा निर्माण झाली तर आपल्याला दुसऱ्याचा दिसतो 1.25 लाखाचा, आपला नाही दिसत. आशा आहे. आणि आशा जैसे दुःखाते व्याली निंदा दुरिते हे असो जैसे दैन्याते दुर्भगत्व. थोडासा विचार करावा दुःख का होतं आपल्याला? अंतकरणात आशा आहे. जेवायला गेलो आपण, मग का हो जेवले तुम्ही मग दुःखी का? म्हणे आशा होते की शेवटच्या पंक्तीला का होईना जामून यावे. तेवढी एक वाढ राहिली बघा, तेवढी आशा राहिली, चला दुःखी. आशाच कारण आहे की. तुम्ही मोठ्या कार्यक्रमाला गेले होते, दुःखी का? शाल नाही घातली त्यांनी मला अंगावर. शालेची काय होते? मोठे लोक लग्नात जातात बघा, मोठ्या मोठ्या आशा असते आपल्याला फेटा बांधावं. काही चव असते त्या फेट्याला. मासे पकडायचा प्रयत्न केला तर मासे सुद्धा पकडले जाणार नाही, इतके पातळ असते. मग फेटा बांधायची आशा असते. घरी येईपर्यंत काढत नाही ते. त्याला मग मागं एक पट्टा सोडलेला असतो, शेवटचाच फक्त चांगला असतो. पण आशा आहे. केव्हा नाव घ्यायला सुरुवात केली, नाव म्हणजे सूत्रसंचालनातले बरं, दुसरे नाही. मग आशा काय असते? यादीमध्ये कुठं का ना आपलं नाव झळकलं पाहिजे. आशा आहे. दुःखाला कारण पदार्थ नसतात, मनातली आशा असते. आणि ती आशाच मनुष्याला पळविते. त्या आशा नावाच्या दुधाने, म्हणजे मला हे असावं, मला ही आशा वाढत जाते की नाही. आशा ही परमम दुःखम नैराशम परमम सुखम. आशाच दुःखाला कारण, निराशा सुखाला कारण. आणि त्या आशा नावाच्या दुधाने हा द्वंद्व मोह धष्टपुष्ट झाला आहे. मग आशा द्वंद्वाला वाढविते, सुखदुःखाला वाढविते आणि समाधान होत येत नाही बरं आशा. म्हणून बघा पुढं म्हणतात, आमिष कवळ थोरी आशा न विचारिता गिळी मासा तैसे की जे विषय आशा तयासे गा. त्या गळ असतो ना, मासे पकडण्याचा गळ अणकुचीदार असतो बघ गळ. त्या गळाला एक धागा बांधतात, त्याला काय म्हणतात? मी सांगतो तुम्हाला, त्याला तंगूस म्हणतात. मला अनुभव नाही, वाचलं सहज मी चालता वाचलं म्हणून सांगितलं. त्याला ते आमिष लावतात थोडंसं. त्याच्या आशेने मासा येतो खायला. परिणाम काय होतो? गळ त्याच्या घशातून बाहेर येतो. तसं जीवाला विषयाची आशा लागली की ते त्याला आकर्षित करते आणि मग समाधान नाही होत बघा. असंतुष्टीची या मदिरा मत्त होणी धनुर्धारा विषयाचे ओवरा विकृतीशी असे. आता हा बालकच आहे, आशा नावाच्या दुधाने वाढला, दष्टपुष्ट झाला, पण त्याचं दुधाने समाधान नाही होत आशेच्या. मग त्याला एक व्यसन लागतं. कोणतं व्यसन? मदिरेचं. कोणती मदिरा? असंतुष्टी हीच मदिरा. समाधानीच नाही राहत महाराज, अवघड आहे. जगातल्या लोकांकडे आपण पाहिलं ना तर माणसं नेमकं वर पाहतात. वर म्हणजे पुढं पाहतात, मागं पाहतच नाही. आपल्याला घर असतं राहायला, घराकडं नाही पाहत, दुसऱ्याच्या बंगल्याकडे पाहतात. मग त्याच्यात बघा ना, म्हणजे काय घर आहे, वा वा. असं फरशीमध्ये पाहिलं का फेटा बांधायला सुद्धा आरशाची गरज नाही, एवढी स्वच्छ बंगल्याकडे पाहतं. पण घरात राहणाऱ्या बंगल्याकडे पाहावं का जो झोपडीत राहतो त्याच्याकडे पाहावं? झोपडीत राहणाऱ्याकडे पाहावं. पण असंतुष्टी आहे, असमाधान, आणि तीच एक मदिरा आहे. आणि ती मदिरा मनुष्याला समाधान नाही. आपण रस्त्याने जातो बघा प्रवास करताना, कधी कधी काही नाही लोक प्लास्टिकच्या घरामध्ये राहतात. ते कापड असतं की नाही प्लास्टिकचं, बसता येईन मांडी घालून एवढीच त्याची उंची असते.
करून 2-4 दोऱ्या बांधलेल्या असतात, अस्थायी राहतात बघा. उगा राहायचं थोडे दिवस 2-4 महिने, ते काम झालं की दुसऱ्या गावाला त्यांच्याकडे नाही पाहतो कोणाकडे? बंगल्यावाल्याकडे. घरात राहणारे सुद्धा दुःखी राहतात. पण म्हणले बंगल्यावाल्याला पाहिलं आपण, तो सुखी का? तो हेलिकॉप्टरकडे पाहतो, मला कधी चक्कर मारायला मिळेल. अरे जे बसले त्याला चक्कर येते तिथं गेल्यावर. पण वाटतं की नाही, वरती पाहतो. असंतुष्टी आहे, असंतुष्टी. आणि मग जो व्यक्ती असंतुष्ट असतो त्याच्यासारखा दरिद्री दुसरा कोणता नाही. को दरिद्रो यस्य विशाल तृष्णा, त्याच्या तृष्णा फार मोठे. असंतुष्ट आहे जो, की ते मिळालं की ज्याला अलम भावना होत नाही, पुरे असं नाही म्हणत, तर ती असंतुष्टी त्याच्या दुःखाला. आणि एक मदिरा आहे, आणि मदिरा पान केलं की तो मनुष्य कोणतेही कर्म करू शकतो, भयानक कर्म. असंतुष्टीची मदिरा घेऊन मत्त उन्मत्त होणे धनुर्धरा, तो कुठं राहतो? विषयाचे ओवरा विकृतीशी असे. विकृती म्हणजे विकार. अनेक प्रकारचे काम, क्रोध, मदमत्सर, दंभ, अहंकार किंवा दंभो दर्पोभिमानश्च क्रोध पारुष्यमेवच अज्ञानं चाभिजातस्य पार्थसंपदमासुरीं. ही आसुरी संपत्ती विकार आहे सगळे. म्हणजे तो विकारालाही गोळा करतो आणि विषयांनाही गोळा करतो. 2 शब्द आले की नाही? ओवरा म्हणजे खोली, घर. विषयांच्या घरात राहतो. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध हे 5 विषय आहे. या विषयाच्या घरात राहतो म्हणजे विषय सोडून कुठं जात नाही. पण नुसतं विषयाच्या घरात नाही राहत ना, त्या घरामध्ये राहत असताना एक त्यांनी स्त्री जवळ आणलेली आहे, त्याला विकृती म्हणतात. आणि त्या विकृती, विकार नावाच्या स्त्रीच्या सोबत विषयांच्या घरामध्ये राहतो. विधीने जर विषय सेवन केला तर विषय त्यागाते समान आहे. आपण जेवण करतो की नाही? जेवण करणं हा विषयच आहे ना, रस नावाचा विषय आहे. पण शाकाहार नावाचं भोजन केलं तर तो रस नावाचा विषयसुद्धा आनंदाला कारण आहे. पण माणसं तिथपर्यंत थांबतात का? जेवणामध्ये सुद्धा विकृती आणतात बघा, आणतात की नाही? विषयच आहे रस नावाचा, पण त्याच्यामध्ये किती विकृती आणलेल्या आहेत. जेवताना काही जाणकार माणसं सुद्धा जेवणामध्ये विकृती आणतात. आणि काही माणसं चुकीचा आहार ग्रहण करतात की जो त्यांनी फक्त श्रावणच सोडलेला असतो. विकृती काय नाही, विषयांच्या सोबत विकाराबरोबर राहतो आणि परिणाम मग अधपतन. निषिद्ध आहे की नाही विकृती. कधी जाणकार मग सुद्धा विकृती आणतात. आपण जेवण करतो ना, त्या जेवणामध्ये आपण जेवण करता काही माणसं विकृती आणतात बघा, मग त्याच्यामध्ये बिघाड निर्माण करतात. नियम असा आहे, दही गरम करू नये. काही लोक बरं का, ते गिरवी का काय करतात का, गिरवी म्हणतात का त्याला, त्याच्यात दही वापरतात. म्हणजे काय झालं, विषय जेवणाचा आहे, रस विषय, विकृती आणली की नाही. किंवा काही माणसं विरुद्ध आहार घेतात बघा, तर ते विरुद्ध आहार चालत नाही. दुधामध्ये फळं कालवू नये. काही माणसं सगळे फळं एकत्र आणतात, दुधामध्ये टाकतात आणि म्हणे हे ना मिळत नाही, म्हणे फार चांगलं असतं, तुम्हीच खा. अरे एक जर फळ दुधामध्ये पडलं तर विघटन होतं ना. दुधामध्ये समजा आंबट काही पडलं, आता मनुके पडलेत, मनुके कसे असतात, आंबूस असतात. त्याच्यामुळे दूध काय होतं, फुटतं. पण ते फुटलेलं दूध ओळखू येईल म्हणून ते बर्फ टाकतात. मग त्याच्यामध्ये मी पाहिलं हे म्हणून सांगतो तुम्हाला, सफरचंदाचे तुकडे, मनुके, काजू बदामाचे तुकडे, त्याच्यात पुन्हा डाळिंबाच्या बिया, पपई, केळाचे तुकडे, पुन्हा द्राक्षे टाकायचे, सगळं टाकायचं आणि सगळं एकत्र खायचं बर्फ टाकून. आणि म्हणे हे मिळत नाही म्हणे. मला एका जणांना आग्रह केला, तुम्हीच खा म्हणून सोबत म्हणलं, आपण नाही खाणं. ही काही विकृती आहे. म्हणजे विषय आहे आणि विषयाच्या बरोबर विकृती आहे. भोजनाच्या बरोबर बिघाड, किंवा भोजनच आहे पण विरुद्ध आहार. तसा हा असंतुष्टीची मदिरा. आणि जे मत्त झालेले माणसं असतात ना, ते कोणाचं ऐकत नाही, शास्त्राचं ऐकत नाही आणि मोठ्या माणसाचं ऐकत नाही.
मदिरा पान केलेला आहे. असंतुष्टीच्या मदिरा मत्त होणी धनुर्धरा विषयाच्या खोलीत राहतो. त्याला परमार्थ कधी माहिती होत नाही. विषयाच्या पलीकडे काही आहे माहितीच नाही. विषयाच्या खोलीत आणि विकृत विषयासोबत म्हणजे स्वैराचारासोबत राहतो. हवं तसं वागणं, शास्त्र मर्यादेचं धर्म मर्यादेचं उल्लंघन करणं, संतांच्या वचनाचं उल्लंघन ही विकृती आहे. आणि त्या विषयाच्या घरामध्ये विकृती नावाच्या स्त्रीबरोबर म्हणजे विकाराबरोबर नांदणूक करतो. आणि मग जीवीची हावा विषय वासनांचा मेळावा केला परी तो भोगावा अर्थे केना. आणि मग अर्थ जर मिळवायचा असेल तर मग काय करतात? एकाते साधोनी मारिती एकाचे सर्वस्वी हरिती एका लागे उभारिती अपायी यंत्रे. म्हणजे अहो मनामध्ये विषय भोगावे अशी इच्छा आहे, पण विषयाकरता मग पैसा लागतो. आणि मग त्याच्यात काय एवढं करायचं? कष्ट नाही करायचे. दुसऱ्याचे स्टेटस पाहिजे. तो कोणत्या घाटातून जाणार तिथं जाऊन राहायचं आणि घाटात आला की ठोकायचा. एकाते साधोनी मारिती एकाचे सर्वस्वी हरिती एका लागे उभारिती अपाय यंत्रे. म्हणून आपण कुठं जाणार आहे स्टेटसमध्ये सांगू नये. भोगावया जोगा पुरतार्थ पैगा आनावया जगा झोंबती सैरा. कळू नये ना कोणाला. आपलं तर वे टू होम चालू असतं. घाटामध्ये रेंजही नसते, मग काढतात माणसं. हे काय प्रकृती विकृती आहे. भोगावया जोगा अर्थ आणतात पण असे अपाययंत्र. विषयाचे ओरा विकृतीशी असते, पण तो करतो काय बघा बरं. हा अहंकाराने वाढविलेला द्वंद्व मोह, सात्विक धैर्याला प्रतिकूल, नियमाच्या ताब्यात न येणारा, आशा नावाच्या दुधाने वाढलेला, असंतुष्टीच्या मदिरेने उन्मत्त झालेला आणि विषयाच्या खोलीमध्ये विकृतीसह राहणारा असा हा दष्टपुष्ट प्रबळ दांडगा असणारा जो द्वंद्व मोह तो अविवेकाला प्राप्त करून देतो. जे निवड नाही करता येत बुद्धीमध्ये, विवेकच राहत नाही ना. मग सार आणि असार निवडता येतं का? सार निवडलं गदग्रहण करता येतं आणि आसार कळाला की त्याग करता येतो, पण त्याला तो द्वंद्व मोह सुधरू देत नाही. पण त्याने भावशुद्धी, भाव म्हणजे अंतकरणा आणि भावशुद्धी म्हणजे अंतकरणाची शुद्धता, ती ज्या मार्गाने व्हावी आणि त्या रस्त्याने चालावं तर तो तसं नाही करत. त्याने भावशुद्धीचे वाटे विखुरले विकल्पाचे काटे, मग चिरिले अभांटे अप्रवृत्तीचे, त्याने भूते भांबावली मनोने संसाराचे आडवा माझी पडिली, मग महादुःखाच्या घेतली ओझेवरी. दुसरा पाठ आहे जो की जवळचा चांगला आहे. महादुःखाच्या घेतले दांडेवरी, दांडक्या खाली घेतले आले. मग महादुःख म्हणजे मोठे मोठे दुःख, ज्या दुःखाला आता सीमा नाही. बघा प्रकार असाच आहे ना जीवाचा. जीव प्रवास करताना कसा कसा प्रवास करतो बघा. याने काय केलं या द्वंद्व मोहाने? जे जीव जन्माला आले शरीरामध्ये त्यांना दोन मार्ग दिसले होते. एक मार्ग आहे परमार्थाचा आणि एक मार्ग म्हणजे उद्धाराचा मार्ग आणि एक अधपतनाचा मार्ग आहे. तर त्याने काय केलं? जो चांगला मार्ग होता त्या चांगल्या मार्गावर विकल्पाचे काटे टाकले. विकल्प म्हणजे विरुद्ध संकल्पना. अरे परमार्थ कशाला करतो? कोणाच चांगलं झालं आहे? लोक म्हणतात ना असं, तू इतक्या लहान वयामध्ये माळकरी होतो काय असं म्हणतात बघा काही काही लोक. म्हणजे विकल्प घालतात, जाऊ देत नाही. ते विकल्प आहे ना, विकल्प तो अयोध्येमध्ये आला. ब्रह्मदेवापासून निर्माण झालेला होता तो. मग त्याने देवाने विनंती केली ब्रह्मदेवाला, म्हणे प्रभू हे जर राज्य झालं तर हे वनात येणार नाही. वनात आले नाही तर रावण पळून येणार नाही जानकी मातेला. जानकी मातेसाठी प्रभू रावणाचा वध नाही करणार. आम्ही तुरुंगात राहू, काही करा तुम्ही, पण हा राज्याभिषेक नाही झाला पाहिजे. मग त्याने विकल्प पाठवला. आता ते प्रभूचं राज्य सुरक्षित होतं. ते विकल्पाला काही अयोध्येत प्रवेशच करता येणार हद्दीमध्ये. मग ते अयोध्येच्या बाहेर एका हिवराच्या झाडाखाली थांबला. तेव्हापासून हिवरा झाडाखाली थांबायचं नसतं. हिवराची दाट सावली सज्जनी जैसी वाळीनी. सज्जन माणसं हिवराच्या झाडाखाली बसला आणि घरी आला भांडण सुरू. विकल्प निर्माण होतो मनामध्ये. तो झाडावर थांबला
आणि त्या राज्यात येण्यासाठी मंथरा निघाली होती. ती अयोध्येतली नव्हती ना, तिकडची ती काही देशातली. तिथून आली आणि नेमकी झाडाखाली बसली. मनात गेला विकल्प तिच्या. मग त्या अयोध्येत आली. तिने बरेच कारणं सांगितले. अगं तू तर लय आनंदी होती, कैकेयीला म्हणे मग माझ्या रामाचा अभिषेक आहे. अगं तुला कळत कसं नाही म्हणे, राम तुझ्या उदरी नाही जन्माला, नका की ना, पण त्याचं कौशल्यापेक्षा माझ्यावर प्रेम अत्याधिक आहे. अगं तुला समजत कसं नाही म्हणे, मी तुला सांगते ना. आणि असं म्हणून तिने आलिंगन दिलं, भेट. तर हिच्या हृदयातला विकल्प तिच्या हृदयात गेला. हृदय एक झाले, हे हृदयचे ते हृदय घातले, द्वैतन मोडिता केले. फक्त आपण ऐसे काही असं घ्यायचं. हिच्या अंतकडातला विकल्प गेला तिच्या अंतकडात. मला भेट झाल्यानंतर ती पलटली ना लगेच. त्याने मग ते माहिती आहे आता, मग ते एक स्त्री जर नाराज झाली तर ते अवघड होईल. दशरथ राजा तिथं आले आणि ते पाहिलं वातावरण. जुन्या काळामध्ये राग आला स्त्रीला तर तो सुद्धा एका विशिष्ट प्रकारच्या खोलीमध्ये जाऊन व्यक्त करावा लागायचा. तर त्याला कोपभवन म्हणतात. म्हणजे राग आला की त्या भवनात जायचं. पण राजाला कळायचं की बाबा वातावरण तापलेलं आहे, थोडंसं आपल्याला हळूहळूच घ्यावं लागेल. त्याला कोपभवन म्हणतात. आता काय झालं, शहरामध्ये तेवढी जागा नाही राहिली घराला. मग ते कोपभवन कुठं आलं, स्वयंपाकघरात. असो स्वयंपाकघरात आलं ते. मग भांडे वगैरे काय ते भांड्यावर कधी लहान मुलाला राग निघतो, कधी भांड्यावर, असं होतं ते कोपभवन. मग ते विकल्प निर्माण झाला. परिणाम त्या विकल्पाने प्रभू रामचंद्रांना सुद्धा राज्यात वनवासामध्ये जायचं ठरवलं की नाही. तसं या द्वंद्व मोहाने भावशुद्धी म्हणजे आपला अंतकरण शुद्ध व्हावं, जीवाने त्या रस्त्याने चालावं. तर मग भावशुद्धी कशाने होते, निष्काम कर्माने होते, भक्तीने होते, गुरूंच्या सेवेने होते, किंवा चांगलं श्रवण केल्यानंतर होते. तर नेमकं या रस्त्यावर या द्वंद्व मोहाने काय केलं, विकल्पाचे काटे अंथरले, विखुरले विकल्पाचे काटे. आणि मग परिणाम काटे दिसले की माणसं त्या रस्त्याने जात नाही. जाऊ द्या दुसऱ्या रस्त्याने आपण जाऊ. मग भावशुद्धीच्या वाटेवर विकल्पाचे काटे टाकले, मग चिरिले म्हणजे चांगले फोडले, तयार केले किंवा काढले. आव्हांटे म्हणजे आडमार्ग आणि अप्रवृत्ती म्हणजे निषिद्ध कुमार्गाचे, म्हणजे वाईट मार्गाचे आडमार्ग त्याने चांगल्या प्रकारे फोडले आणि तयार केले. जो चांगला रस्ता होता त्याच्यावर टाकले काटे, आणि जो वाईट रस्ता होता त्याला चांगल्या प्रकारे फलक लावला, बॅनर लावला. ते बघा कधी रस्त्यावर असतं ना, असा रस्ता असतो आणि पुढे बाण असतो, त्या बाणाला अशी रेषा मारली असते बघा. मग काय, पुढे रस्ता बंद आहे असं होतं की नाही. हे कधी मॅप पण धोक्यात आणतात बरं. कुठं तरी बातमी वाचली होती, एक मनुष्य त्या मॅपवर निघाला तर परिणाम ती गाडी खड्ड्यात गेली, मनुष्य मेला एक. पुढे असं होतं कधी तसंच केलं यांनी. भावशुद्धीच्या रस्त्यावर विकल्पाचे काटे, विरुद्ध कल्पना. आणि मग जो वाईट मार्ग आहे निषिद्ध कर्माचा, निषिद्ध उपासनेचा, तर ते चांगले ते रस्ते शोभिवंत तयार केले. रस्ता चांगला दिसला की माणसं फसतात बघा. तुम्ही जर देवगिरीचा किल्ला कधी पाहिला पाहिजे, वर्षातून 2 किल्ले तरी चढून गेलं पाहिजे. 2 किल्ले तरी, म्हणजे आपलं फुफ्फुसं चांगले राहतात, श्वसन चांगलं होतं, चढून गेलं पाहिजे. तर मग ते किल्ला देवगिरी चांगला किल्ला आहे अजून पण. देवरायचे त्या गिरीवर म्हणून नाव पडलं देवगिरी. तर तिथे गेलं की खंदक आहे बघा, सगळ्या बाजूला खंदक आहे, त्याच्यात पाणी आणि मगरी असायच्या मोठ्या मोठ्या. तर ते वरती जात असताना 2 रस्ते, एक आडवा रस्ता आहे आणि एक दिसायला चांगला आहे. तो जो दिसायला चांगला आहे तो खंदकात घेऊन जातो, अजूनही आहे. आणि जो थोडासा ओबड धोबड आहे तो किल्ल्याच्या वरती घेऊन जातो. हे मुद्दाम तयार केला होता तो रस्ता. तसं जो यांनी तयार काय केला, जो चुकीचा रस्ता आहे ना चांगला तयार केला, मग खंदकच राहील. मग चिरिले आव्हांटे, चिरिले म्हणजे तयार केले, आव्हांटे म्हणजे आडमार्ग, आणि अप्रवृत्ती म्हणजे कुमार्गाची. तेने भूते भांबावली, इथं जाणारे पर्यटक भांबावतात. जुन्या काळामध्ये शत्रूचं सैन्य भांबावायचं बघा. भांबावणे म्हणजेच काय सुचत नसतं, ते भ्रम प्राप्त होणं. भांबावला म्हणजे कळत नसायचं. हे सगळे प्राणी मात्र भांबावले ना, जे भ्रमाला प्राप्त झाले त्याला जीव म्हणतात बघा. मग सगळीजण वाटचाल कुठं करतात, निषिद्ध मार्गाकडे.
निषिद्ध सांगावं लागतं करू नका म्हणून, अन्वित सांगावं लागतं करा म्हणून. स्वभावतः वाटचाल आहे निषिद्ध कर्माकडे, करू नका करू नका, स्वभावतः आहे स्वभावतः. म्हणून तेने भूते भांबावली, म्हणून आता भूते भ्रमाला प्राप्त झाल्यामुळे संसाराचे आडवा म्हणजे अरण्य, संसार जन्म आणि मरणाच्या अरण्यामध्ये सापडले. आणि मग अरण्यामध्ये सापडला, जंगलात गेला की कधी कधी काही श्वापद असतात किंवा कधी कधी काही माणसं लुटारू असतात. आणि मग पांथस्थ व्यक्ती अरण्यामध्ये सापडला की त्याला ते लुटतात, आणि जर त्याच्याकडे काही नाही मिळालं की ठोकतात त्याला. तसं जीवाचं झालं. त्याने भूते भांबावली, संसाराची आडवा माझी पडली, जन्म आणि मरणाच्या या जगात अरण्यामध्ये ते सापडले गेले. आणि मग या अरण्यामध्ये आला संसाराच्या की त्याला सुख कधीच नाही प्राप्त होत. सुख हे तो एक ठाई बहुपायी संतांच्या. सुखाचा पत्ता फक्त संत आणि देव आहे, बाकी सुख नाही मग कुठं. महादुःखाच्या, ज्या दुःखाला पारावार नाही, जे सांगता येत नाही, अनेक दुःखे सांगो मी किती, सकळ संसाराची स्थिती नसाहे पाशानं फुटती, भय कापचित्ते भरलाशे. अशा महादुःखाच्या ओझ्याने दडपले जातात किंवा महादुःखाच्या दांडक्याने बडविले जातात. महादुःखाच्या घेतली दांडेवरी. हा प्रवास कोणाचा झाला? इच्छा आणि द्वेषाच्या पोटी जो द्वंद्व मोह निर्माण झाला, त्यामुळे सगळ्या प्रकारचे प्राणी मात्र संसाराला प्राप्त झाले. मग काहीतरी असे असतील ना की जे द्वंद्व मोहाला प्राप्त नाही झाले, त्यांचा एक प्रकार आहे. सगळेच काही संसारात आले की पुन्हा संसाराला प्राप्त होत असं नाही ना. काही जण संसारात येतात पण संसारातून आल्यानंतरही पार होतात. नदीचा प्रवाह येतो, उड्या सगळे टाकतात. मग काही भोवऱ्यात सापडतात आणि काही मात्र पट्टीचे असतात पोहणारे, ते भोवऱ्यातून पलीकडे जातात. पण भोवऱ्यातून पलीकडे जाणारे सगळे नसतात, मोजकेच असतात. तसे भूते भांबावली फार आहे, पण याच्यातून मात्र हे रस्ते पाहून जे मात्र चांगल्या रस्त्याची पुन्हा निवड करतात, तर ते भगवत स्वरूपाला कसे प्राप्त होतात तो विचार आपण उद्या पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ईश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु जोग महाराज की जय.